लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज यांचा मेहंदीचा कार्यक्रम खूप सुपर सॉलिड रंगला बरं का. काल आपण शेवटचा सीन पाहिला होता की काव्य आणि नंदिनी हॉलवर आल्या तिथे त्यांच्या लग्नाच्या. काव्या त्यावेळी नंदिनीला म्हणते, ताई फक्त मेहंदी नाही, आपलं आयुष्य आता अख्ख्या रंगाने, प्रेमाच्या रंगाने रंगून जाणार आहे. तेवढ्यात आता यांच्या आश्रमातल्या सगळ्या मैत्रिणी आल्यात नंदिनीच्या. नंदिनी आणि काव्या त्यांना बघून खुश होते. आता या सगळ्या जणी कौतुक करतात यांच्या देखण्या रूपाचं. सगळे म्हणतात, काव्या नंदिनी किती गोड दिसतात दोघी जणी. आता काव्याची आणि नंदिनीची दृष्ट पण काढतात या सगळ्या जणी. आणि मग नंदिनीला म्हणतात, चल नंदिनी, काव्या चल, लवकर चल, मेहंदी काढायला उशीर नको व्हायला. आणि प्रेक्षकांनो, इथून पुढे तुम्हाला कमीत कमी 13 मिनिटं म्युझिक. इथून पुढे त्यांनी फक्त असे काही दृश्य दाखवलेत जे गाण्यामध्ये चित्रित आहेत. आणि आता हे सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला ऐकायचं आहे बरं का. जीवा आणि पार्थची एंट्री दाखवली आहे, त्यांचं ऑप्शन केलं जातं आल्या आल्या. खुश आहेत दोघे जण. इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला ते गाणं ऐकू येणार आहे, मेहंदी रंगली ग शुभ मुहूर्ताची, काय ते गाणं नाही का, गोड गोजिरी नवरी सजली ग. पार्थची पोज छान आली आहे बरं का. आता आल्या आल्या पार्थ आणि जीवा पण ते प्रेमानंतरच्या लग्नाला तुमचं स्वागत आहे तो बोर्ड बघतात बरं का. आणि हे दोघे सुद्धा नंदिनी आणि काव्याप्रमाणे त्या बोर्डच्या समोर स्वतःची सेल्फी घेतात. लई भारी दाखवलाय त्यांनी ऍक्च्युली आजचा एपिसोड. प्रेक्षकांनो, हा एपिसोड तुम्हाला टीव्हीवर बघायला खूप छान, जास्ती छान वाटेल, कारण त्यांनी 13 मिनिटं म्युझिकच दाखवलंय. आता यांची एंट्री झाली आहे, आलेले पाहुणे सगळे त्यांच्याशी बोलतात, पण या दोघांचं लक्ष मात्र काव्या आणि नंदिनीकडे, अर्थात जीवाचं लक्ष नंदिनीकडे आणि पार्थचं लक्ष काव्याकडे. सगळेजण गेल्यावर हे दोघे जण निहाळत असतात आपापल्या नवऱ्यांना. आणि आता नंदिनी अशी गोड लाजते जीवाला बघितल्यावर. हे दोघेही जण आता असे गुडघ्यावर बसतात आणि या दोघींना असे एक प्रेमाचं, काय म्हणता येईल, असं खाणाखुणा करतात. मला एक्झॅक्टली शब्द नाही कळत काय सांगावा. काव्याला आता बघून पार्थ स्माईल करतो, काव्या पण त्याला बघून अशी गोड गोड लाजते. मग हे दोघेही जण असं त्यांचं हृदय दाखवतात बोटानी. ते आजकाल करतात ना खाणाखुणा जेनझी वाले, तसं काहीतरी चालू आहे. पार्थ आता काव्याला असं लांबून फ्लाइंग किस देतो, जीवा पण देतो, असं त्याचं हृदय दाखवतो. इथे आता तुम्हाला कुठलं गाणं ऐकू येणार आहे सांगू? चांदण राती झगमग तारा, तुटताना दिसतो अंबरात तारा. कधी तू गाणं आहे ना प्रेक्षकांनो, त्याचं काहीतरी रिमिक्स केलंय बरं का यांनी. आणि आय थिंक सो हे गाणं गायलेलं आहे कोणीतरी. खूप मस्त वाटलंय बरं का, म्हणजे वेगळ्याच कुठल्या तरी गायकाने गायलेलं आहे हे, ओरिजिनल गाणं नाही वाटलं. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला हे सगळं गाणं ऐकू येणार आहे आणि ह्या कपल्सच्या अशा खाणाखुणा बघायला मिळणार आहेत. काव्या पार्थकडे बघते, अशी गोड गोड लाजते, त्याला रिस्पॉन्स देते. तो जेव्हा अशा खाणाखुणा करतो तेव्हा तीही त्याला रिस्पॉन्स देते. एक्झॅक्टली नंदिनी पण तेच करते. जीवाही तिला असं खुणवतो, खूप छान दिसतेस नंदिनी. आणि तो पण तिला असं लांबूनच फ्लाइंग वगैरे असं काय ते देतो. आणि मग नंदिनी त्यावर अशी पोज देते, म्हणजे तिला थंडगार वारं लागलंय बरं का. हे कुछ ज्यादा हो गया. पण असो, आता काय बाबा, गोड 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 गुलाबी गुलाबी वागणं चालू आहे सगळं नवरींशी, नवरदेवांचं. तेवढ्यात मानिनी येते तिथे. यांचे हे असे हातवारे चालू असतात तेव्हा मानिनी आता यांचा कान धरते बरं का दोघांचा आणि त्यांना तिथून पिटाळते. तेवढ्यात युगंधर पण आलाय तिथे. आणि प्रेक्षकांनो, काल सगळ्यांच्या कमेंट होत्या की मिथून काकाची फॅमिली गायब आहे. खरंच की मिथून काका एवढे महत्वपूर्ण रोल होता या मालिकेमध्ये त्यांचा, त्यांना लग्नात का बरं गायब केलं असेल? तर मानिनी आता या दोघांना तिथून उठवते. युगंधर येतो बरं का तेवढ्यात. मानिनी या दोघांना त्यांचे कपडे द्यायला लावते युगंधरला. युगंधरने आता पिशवी आणली आहे बरं का ते या दोघांच्या कपड्यांची, आणि त्यांना पिशवी देतो. आणि आता हे दोघं युगंधरला तिथून पिटाळतात बरं का, कारण यांना अजून खाणाखुणा करायच्या बाकी आहेत. ओ माय गॉड, रम्या कसली दिसतीये प्रेक्षकांनो. रम्याची एंट्री दाखवली आहे. रम्याला बसवात्या वॉर्न करत असतात, बाई काही करू नको ग. पण रम्या, म्हणजे हे पण सगळं म्युझिकल चालू आहे बरं का, अजूनही एकही डायलॉग त्यांनी ऐकवला नाहीये. अरे बसवात्या त्यांच्या हाताने ते हळकुंड त्या याच्यात उखळामध्ये टाकत असतात आणि हळकुंड तिथे ते सगळ्या म्हणजे बायका मिळून ते कुटतायत. आता वसुआत्याला इतकं टेन्शन आलंय ना प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावरनं साफ दिसतंय आपली पोरगी आता काहीही करू शकते हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या आता अगदी डोळ्यात तेल घालून रम्याकडे बघतायत. त्यांना टेन्शन पण आलंय आणि एका डोळ्यात त्यांच्या अश्रू पण आहेत. म्हणजे अश्रू आणि टेन्शन दोन्हीचं कॉम्बिनेशन लई जबरदस्त दिसतंय वसुआत्याच्या चेहऱ्यावर. मस्त ऍक्टिंग करतात प्रेक्षकांनो वसुआत्या. रम्या आता अशी छान तयार होऊन येते
आधी ती साध्या ड्रेसमध्ये एंट्री करते असं त्यांनी दाखवलं हॉलमध्ये आणि मग अशी तयार होऊन आली आहे तिच्या खोलीतून. वसू आत्या सारख्या तिच्याकडे बघतात आणि इथे बॅकग्राऊंडला गाणे पण ऐकू येतात बरं का प्रेक्षकांनो. सगळं म्युझिकल एपिसोड आहे. रम्याच्या एंट्रीवर त्यांनी असं ते ढंगचिक 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 म्युझिक दाखवलंय. रम्याला बघून मानिनीलाही टेन्शन आलंय. मानिनी आणि नंदिनी एकमेकांना खाणाखुणा करतात. आणि हो प्रेक्षकांनो, एक एंट्रीचे थोडे 2-3 फोटो लावायचे राहिले. रम्या जेव्हा एंट्री करते ना कार्यालयात, तेव्हा ती ना असं त्या बोर्डकडे बघते बरं का. ते प्रेमानंतरच्या लग्नाला सगळ्यांचं स्वागत आहे तो बोर्ड बघते आणि त्या बोर्ड जवळ उभं राहून ती पण सेल्फी घेते असं दाखवलंय. वसू आत्या तिला चल आत असं खुणवत असतात, पण रम्या त्यांना म्हणते की आई तू जा. तिच्या एंट्रीवर त्यांनी ढंगचिक ढंगचिक म्युझिक दाखवलंय. डायलॉग अजूनही एकही तुम्हाला ऐकू येणार नाहीये. रम्या तिथे सेल्फी काढते आणि वर काव्या आणि पाडचं नाव असतं ना, तर तिथे ती तिच्या नावाचं ते स्टिकर लावते बरं का. म्हणजे सेम टू सेम स्टिकर केलंय तिने, फक्त नाव बदललंय. रम्या केलंय तिने काव्याच्या जागी. आता इथे बघा त्यांचं मग मध्ये ते सगळे सीन दाखवले खाणाखुणाचे, प्रेमाचे वगैरे. जीवा आणि पाड दोघे जण असे चेंज करून आलेत. छान दिसतात दोघे जण, मस्त नवरदेव शोभताय. आता जीवा नंदिनीला खुणवतो. या सगळ्यांच्या म्हणजे काव्या आणि नंदिनीच्या अवतीभोवती सगळ्या जणी बसल्यात. रम्याचे हे सगळं ऍटिट्यूड बघून फारच टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. अगदी थंड डोक्याने ती वेगवेगळ्या चाली खेळणार आहे, पण त्या कुठल्या असतील हे बघणं खूपच सस्पेन्सफुल दाखवलंय बरं का त्यांनी. आता पार्थ आणि जीवा असे ग्रीन कलरचे कुर्ते घालून आलेत. वसू आत्या अजूनही सारख्या रम्यावर लक्ष ठेवतात. आता या दोघांची एंट्री दाखवली. हे पुन्हा दोघे जण काव्याकडे आणि नंदिनीकडे बघत असतात. तेवढ्यात युगंधर येतो बरं का. युगंधर आता मुद्दाम छान आणि मस्तपैकी डिश आणतोय बरं का. वडापाव आणलाय त्याने आणि एका डिशमध्ये रेड वेल्वेट पेस्ट्री आहे. हे सगळं जीवा आणि पार्थने मुद्दाम मागवून घेतलंय, कारण ते दोघे युगंधरला पैसे देताना दाखवलेत. हे सगळं म्युझिकल बरं का. अजूनही एकही डायलॉग ऐकू येणार नाहीये. पार्थ आता काव्याकडे बघतो, ती रेड वेल्वेट पेस्ट्री त्याच्या हातात घेतो. आता नंदिनी पण जीवाकडे बघायला लागते. तेवढ्यातनं या सगळ्या मुली बाजूला जात आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली आता यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून. तेवढ्यात आता रम्याचं सीन पुन्हा दाखवलाय. रम्याने काही हळकुंड घेतली आहे आणि त्या याच्यात पुन्हा मिक्स करते ती. नेमकं ती इथे काय करते ना प्रेक्षकांनो, ते मला कळलं नाहीये. आय थिंक सो वसू आत्याला पण कळलं नसावं. त्यामुळे वसू आत्याचाही चेहरा असा टेन्शन मध्ये दाखवलाय. रम्या ते हळकुंड त्यात टाकते आणि असं दाखवतीये चेहऱ्यावर की ती खूप खुश आहे या लग्नामुळे. चेहऱ्यावर खुशी, पण आतनं एकदम आग आहे तिच्या मनामध्ये. आता इथे पुन्हा त्यांनी जीवा आणि काव्या आणि पार्थ यांचा रोमॅन्टिक सीन घेतलाय. पार्थ आता काव्यासाठी ती रेड वेल्वेट पेस्ट्री आणतो. ऑब्व्हियसली या दोघींच्या हाताला मेहंदी आहे ना, मग हा चान्स हे दोघे कसे सोडतील. आता हे दोघेही नवरदेव आपापल्या नवरीला एक एक घास खाऊ घालताय. जीवा प्रेमाने नंदिनीला वडापाव खाऊ घालतोय आणि इकडे काव्याला सुद्धा पार्थने अशी रेड वेल्वेट पेस्ट्री खाऊ घातली आहे. आता इथे कुठलं गाणं चालू असेल बरं बॅकग्राऊंडला. सगळं म्युझिकल आहे प्रेक्षकांनो. 13 ते 14 मिनिटं त्यांनी फक्त म्युझिक ऐकवलंय आणि हे म्युझिक ऐकता ऐकता आपल्याला आजचा एपिसोड फील करायचा आहे. इथे त्यांनी मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकवलंय आपल्याला, लग्नानंतर होईलच प्रेम. हे गाणं त्यांनी ऐकवलंय इथे आणि आता हे एकमेकांना असे घास भरवताना दाखवलेत. म्हणजे या पोरी नाही भरवत, कारण त्यांच्या हाताला मेहंदी आहे. पण आता इथे सुद्धा फॅमिली आली आहे बरं का. मानिनी आली आहे, विक्रम आले आहेत आणि हे सगळे यांना चिडवत आहे. आता लगेच हे सगळे आल्यावर लगेच जीवा आईला म्हणत असतो त्याच्या, आई तू पण घे ना, तू पण घे वडापाव. मानिनी पुन्हा फटके मारते बरं का यांना आणि त्या नवऱ्यांचे लाड करते. मस्त दाखवलंय. हे सगळं म्युझिकल आहे बरं का प्रेक्षकांनो, सगळं म्युझिकल आहे. आता सगळ्यांचा फॅमिली फोटो इथे घेण्यात येतोय. सगळेजण तिथे बसलेत. आता नंदिनीचे आई बाबा पण आहेत बरं का मागे. सासरे बुवा पार्थच्या मागे असे 2 बोटं लावतात बरं का. आणि विक्रम म्हणतोय अरे अरे कशाला असं करतोय रे. म्हणजे डायलॉग नाही ऐकवले, सगळ्या खाणाखुणाच. पुन्हा रम्याचं सीन त्यांनी घेतलाय. रम्या पुन्हा काही हळकुंड आणते आणि त्याच्यात टाकते. बरं हे काय तिने नेमकं केलंय काही दाखवलं नाहीये बरं का. फक्त ती हळकुंड त्यात टाकत असते. आता डायलॉग आहेत बरं का मालिकेचे. युगंधर येतो आणि रम्याला म्हणतो, काय ग रम्या बरीच बदलली आहेस तू, छान छान. काय जंगी तयारी सुरू आहे तुझी. रम्या बदलली आहेस ग तू, मस्त तयारी करतेस हळदीची. रम्या त्याला टॉन्ट मारते बरं का युगंधरला आणि म्हणते, काय रे युगंधर, माणसं बदलतात, तू नाही करे. आधी नापास झाला मग पास झाला, बदलला की नाही तू. बदलतात रे माणसं. सॉरी काय रे तुला लागलं नाही ना, मी सहज गंमत म्हणून बोलले. रम्या युगंधरला टॉन्ट मारते. लगेच युगंधर म्हणतो, अगं मला बाबांनी काम सांगितलंय मी आलोच. युगंधरला ऍक्च्युली राग येतो बरं का. वसू आत्या येतात लगेच आणि रम्याला म्हणतात,
काय ग ए रम्या, असं का बोललीस ग? अगं तो तुझ्याशी चांगलं बोलत होता ना युगंधर, त्याची लाज काढायची तुला काय गरज होती रम्या? आणि काय ग, हे काय करतेस तू? हळद का मिक्स करतेस या सगळ्यामध्ये? ए बाई ए रम्या, या हळदीमध्ये तू काही घातलं तर नाहीयेस ना रम्या? रम्या आता चमच्याने ती हळद मिक्स करते आणि स्वात्याला उत्तर देते, कळेल ग आई, कळेल लवकरच तुला, असं म्हणते आणि चमच्याने वाटीमध्ये ती हळद अशी मिक्स करत असते बरं का, अशी खालीवर करत असते. आणि अचानक काव्याकडे बघते, काव्या एकटीच बसलेली असते. व स्वात्याला म्हणते, रम्या आलेच हं आई? व स्वात्या म्हणतात, अगं ए रम्या, अगं काय, थांब तरी. पण रम्या मात्र आता काव्याकडे जाते. काव्याच्या हाताला मेहंदी असते आणि तिचे केस तिच्या त्या गळ्यातल्यामध्ये अडकले असतात बरं का. रम्या तिथे जाते, काव्याच्या जवळ बसते बरं का. काव्या तिला म्हणते, अगं रम्या जरा मदत करशील का? अगं हे अडकलंय बघ माझ्या सेटमध्ये. मग रम्या मदत करते बरं का, तिचे केस अशी बाजूला करते थोडीशी आणि ते अडकलेले केस साईडला करते. काव्या रम्याला म्हणते, थँक्यू ग रम्या. रम्या म्हणते, थँक्यू काय ग त्यात काव्या, अगं थोडीशी तर हेल्प केलीये मी तुला, एवढ्यासाठी मला थँक्यू म्हणतेस? अगं खरं सांगू का तुला काव्या, तुला हेल्प करण्यासाठी खरं तर मी पार्थला बोलवणार होते. नाही, मस्त रोमॅन्टिक मोमेंट झाला असता ना तुम्हा दोघांचा. काव्या रम्याला उत्तर देते, तुला खरं सांगू का काव्या, म्हणजे पार्थला जर इथे तू बोलवलं असतं ना, तर त्यांना आपोआप कळलं असतं की मला मदत हवी आहे, सांगायची गरज नसती लागली त्यांना. रम्या म्हणते, हो ग काव्या, खरंच आहे बाई तुझं, हे काय सुंदर मेहंदी काढलीयस ग, वाव, आणि मस्त नाव लिहिलंय ग काव्यार्थ. ए मी काय म्हणते काव्या, आपण मेहंदीला असं साखर पाणी वगैरे लावूयात का, म्हणजे मेहंदीला अजून डार्क कलर चढेल. काव्या म्हणते, हो लावूयात ना रम्या, लावूयात. आता काव्या तिच्याकडे बघते बरं का काही सेकंड रम्याकडे, आणि तिला खूप चांगलं वाटतंय. काव्या म्हणते, रम्या तू किती बदलली आहेस ग, खरं सांगू का तुला, मला हीच बदललेली रम्या बघायची होती. रम्या म्हणते, रिअली काव्या, माझ्यामध्ये झालेले हे बदल तुला आवडले? काव्या म्हणते, अगं काय रम्या, चांगले झालेले बदल कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडतात असे बदल. रम्या म्हणते, थँक्यू ग काव्या, थांब मी तुझ्यासाठी साखर पाणी आणते हं. असं म्हणून समोरच वाटी आहे, सगळीच तयारी यांनी केलेली आहे ऑब्विसली. रम्या ती वाटी घेऊन काव्याला अशी ते साखर पाणी लावते. आता रम्या मनातल्या मनात विचार करते ते साखर पाणी लावताना, काय ही पोरगी, एवढे धडे घेतलेत हिनं माझ्याकडनं, तरी पण माझ्यावर विश्वास ठेवायची चूक करते. काय काव्या, तू विश्वास ठेवलाच आहेस तर तुला तुझ्या चुकीची जाणीव करून देणं माझं कामच आहे, असं रम्या मनातल्या मनात बोलत असते. काव्याला ते साखर पाणी लावत लावत तेवढ्यात एक मुलगी येते आणि म्हणते, अगं काव्याताई, नंदिनी ताई कुठे? नंदिनी कुठेतरी दिसत नाहीये. काव्या म्हणते, अरे नंदिनी ताई ना बाहेर बसली आहे बघ हॉलमध्ये. मग आता ती मुलगी म्हणते, बरं बरं मी आलेच नंदिनी ताईला भेटून. आता बघा इथे नंदिनीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता नंदिनीला सुद्धा ह्या साखर पाणी लावत असतात सगळ्या बायका. तेवढ्यात आता जीवा आलाय बरं का तिच्या मागून आणि सगळ्यांना खुणवतोय की काही सांगू नका नंदिनीला मी आलोय म्हणून. आणि नंदिनीचे डोळे तो झाकतो बरं का. नंदिनी म्हणते, कोण आहे? अगं काव्या, तू आहेस का? एवढा जाडा जाडा हात काव्याचा असेल का प्रेक्षकांनो? असो, पण आता नंदिनी कन्फ्यूज झाली की कोणी तिचे डोळे असे बांधलेत. आता सगळ्या पोरी तिथून निघून जातात जीवा आल्यामुळे. आता इकडे बघा, या मानिनीबाई नंदिनीला शोधत असतात. मानिनी म्हणते, नंदिनीला पाहिलं का ग तुम्ही सगळ्यांनी? त्या बायका म्हणतात, नाही आम्ही नाही बघितलं नंदिनीला. आता हिरवा चुडा भरायचा आहे म्हणून सगळे बघतात नंदिनी कुठे आहे. काव्याला पण शोधत असतात. तेवढ्यात रम्या आली आहे बघा आवरून. अरे कसली दिसते ती, जबरदस्त. आता रम्याला विचारतात मानिनी ताई, काय ग नंदिनी कुठे? रम्या म्हणते, आता इथेच होती नंदिनी, कुठे गेली? आता ह्या शारदाताई पण आल्यात, त्याही विचारतात, अहो काव्या पण दिसत नाहीये, सगळ्या जणी आल्यात चुडा भरायला, पोरी कुठे गेल्यात? मानिनी म्हणते, अगं बाई तुम्ही काव्याला शोधताय आणि मी नंदिनीला शोधते. शारदाताई म्हणतात, अगं बाई नंदिनी पण दिसत नाहीये का? रम्या म्हणते, आत्ता शोधून आणते मी, इथेच तर होत्या मगाशी. अगं मामी टेन्शन नको घेऊ, मी आत्ता तर बोलले काव्याशी, बाकीच्या बायकांना बोलव तू बांगड्या भरण्यासाठी, मी आलेच, 1 मिनिट मी लगेच येते आणि शोधून आणते काव्याला. आता मानिनी म्हणतात, बाई तुम्ही इकडे बघा मी खाली बघते. नवऱ्या गायब झाल्यात बरं का. आता इथे त्यांनी ना सस्पेन्स क्रिएट केलाय, बस दुसरं काही नाही. आता तेवढ्यात काव्या एका ठिकाणी म्हणजे बहुतेक तिचे हात धुवायला चालली आहे मे बी. तेवढ्यात आता पार्थ पण तिचे डोळे झाकतो बरं का, जसं जीवाने मगाशी नंदिनीचे डोळे झाकलेत. आता काव्या म्हणते, कोण आहे? अरे पार्थ, तुम्ही इथे काय करताय? काव्या पटकन अशी मागे वळते. पार्थ म्हणतो, काव्या काव्या हळू बोला ना. काव्या म्हणते, काय झालंय? पुन्हा जीवाचा सीन दाखवलाय बरं का.
नंदिनीचे तो डोळे झाकतो, म्हणजे दोन्ही कपलचं छान रोमॅन्स दाखवलाय त्यांनी लग्नामध्ये. ऑब्विसली आता ते तर ते दाखवणारच. आणि प्रेक्षकांनो, मध्ये तुमचा थोडासा वेळ घेते. आज माझा वाढदिवस आहे. तुम्हा सगळ्यांना मी काल परवा सांगितलंच होतं, त्यामुळे आज रात्री मी लाईव्ह येणार आहे. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच, कायमच. तुम्हा सगळ्यांना माझा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज आय रिक्वेस्ट यू, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. जीवा आता हळूच नंदिनीच्या कानात म्हणतो, काव्या नाहीये, मी आहे. आता नंदिनी घाबरते आणि म्हणते, अहो जीवा इथे काय करताय तुम्ही? जीवा म्हणतो, बस ग, खाली बस. आता या नवरदेवांनी त्यांच्या हाताने हिरवा चुडा आणलाय, जो त्यांना प्रेमाने त्यांच्या नवऱ्यांना भरायचा आहे त्यांच्या हाताने. एक्झॅक्टली पार्थचा सीन असाच दाखवलाय. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही म्हणजे बाहेर सगळे तुम्हाला शोधताय, पण मला तुम्ही बाहेर गेलेलं नकोय, इथे थांबा ना माझ्या बरोबर. काव्या म्हणते, काय आहे तुम्ही देशमुख, बाहेर तर जावं लागेल ना. अहो सगळ्या मावशा आल्यात, नाही म्हणजे बाहेर तर सुगंधा मावशी आहेत, त्या चुडा भरणार आहेत, मला जावं लागेल, मला हिरवा चुडा भरायला देशमुख. इकडे नंदिनी तो हिरवा चुडा बघते आणि म्हणते, अय्या हिरवा चुडा, किती सुंदर. बरं झालं हा, नाही म्हणजे मी चुडा भरला नसता तर बायकांनी विचारलंच असतं, पण तुम्ही का आणलायत हा हिरवा चुडा? जीवा नंदिनीला उत्तर देतो, कसा आणला, का आणला, ह्याच्याशी तुला काय करायचंय नंदिनी, आता फक्त तू आहेस, मी आहेस आणि हा हिरवा चुडा आहे. काव्या इकडे म्हणत असते, तुम्ही भरणार हिरवा चुडा देशमुख? पार्थ म्हणतो, हो मीच भरणार तुम्हाला हिरवा चुडा, आणि तसंही चुडा तुम्हाला भरायचा आहे आणि माझ्या नावाचा. काव्या तुमचा हात मी दुसऱ्याच्या हातात का देऊ, तुम्ही तसंही माझ्या नावाचा चुडा भरताय ना, मग तो मीच भरायला हवा की नाही? काव्या आता गोडगोड लाजते. पार्थ म्हणतो, बसा ना प्लीज बसा. काय झालंय प्रेक्षकांनो, आता हे ना त्यांचं प्रेम व्यक्त करायची एकही संधी सोडत नाहीये. जीवा आता प्रेमाने नंदिनीला तो हिरवा चुडा भरतोय, पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. आता तो सहज म्हणतो, नंदिनी काही दुखलं तर सांग हं. नंदिनी आता त्याची गंमत करते, लागलं. जीवा म्हणतो, लागलं का ग खरंच? नंदिनी म्हणते, नाही हो, मजा केली. जीवा म्हणतो, नंदिनी या दिवसासाठी किती स्वप्न बघितलं होतं ग मी, तू, मी आणि हा हिरवा चुडा. इथे आता त्यांनी पुन्हा एकदा बॅकग्राऊंडला वाट हरवली धुक्यात तेव्हा हे गाणं ऐकवलंय, आणि हे गाणं ऐकता ऐकता हे पोरं त्यांच्या नवरीला हिरवा चुडा भरतात. आणि इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपवला आहे. आज सगळा एपिसोड म्युझिकल आहे बरं का प्रेक्षकांनो, मस्त दाखवलाय. आता पुढचा प्रोमो ऐकून जा. मेहंदीचा सोहळा तर झाला, आता हळदीचा सोहळा तुम्हाला बघायचा आहे. पण आता तो चुडा भरताना पार्थ खूप रोमॅन्टिक झालेला असतो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलं, आधी त्यांनी जीवा नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवा नंदिनीला त्या प्री वेडिंगच्या शूटिंग बद्दल बोलत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी तू जेव्हा ती विंटेज साडी घातली होतीस ना, काय 60sच्या हिरोईन सारखी दिसत होतीस ग. असं वाटत होतं की या जन्मी नाही, मागच्या जन्मापासून तू माझी नवरी आहेस आणि आपलं नातं जन्मोजन्मीच आहे. पार्थ सुद्धा काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्ही एरवी सुंदर दिसताच, पण त्या प्री वेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होतात. हे दोघेही एकमेकांच्या नवरीची खूप कौतुक करताना दाखवलेत. आता पुढचे एपिसोड बघायचे आहेत ना, तर मग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा एपिसोड, हा मेहंदीचा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रेक्षकांनो, आज सगळ्यांनी रात्री 10 वाजता लाईव्ह यायचंय. छान आपण गप्पा मारूयात. कसं काय ते तुम्हाला रात्री कळेलच. चॅनलवरती नक्की या आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, रात्री भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. आणि हो, TTMचा रिव्ह्यू सकाळी आला नव्हता, बट जस्ट आलाय. आता तो लगेच तुम्हाला देते रेकॉर्डिंग करून. हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कळवा. चला तर मग मंडळी, टेक केअर. भेटूयात रात्री आज 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.